चला मंडळी, पटापट जेवायला या. आज आपल्याकडे बनले आहेत कढी गोळे, विदर्भ स्पेशल कढी गोळे. खूप मस्त लागतात. आपण चला बनवूया. 1 वाटी चण्याची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ आणि त्याच्या डबल 2 वाट्या तुरीची डाळ आपण घेतलेली आहे. रात्रभर भिजत ठेवल्या होत्या सगळ्या डाळी आणि सकाळी त्यातलं पाणी काढून घेतलं आहे आणि मिक्सरला फिरवायचे आहेत. त्याआधी आपण त्यामध्ये घालणार आहोत अद्रक, लसण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काड्या पण घालणार आहोत. हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून. त्यानंतर त्यामध्ये धने जिरे पावडर, लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी 1 छोटा चमचा चण्याची डाळीचं पीठ घालणार आहोत, म्हणजे त्याला बाइंडिंग व्यवस्थित येईल. आता आपण कढी बनवूया. 1 मोठी वाटी दही घेतलं होतं, त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घातले, पाणी घातलं आणि विस्करने विस्क करून घेतलं. कढईमध्ये तेल गरम केलं, त्यानंतर जिरं मोहरी तडकवली आहे, हिरवी मिरची लसूण अद्रकची पेस्ट घातली आहे, कढीपत्ता घातला आहे, हळद घातली आणि थोडंसं वड्यांचं मिश्रण मी साईडला काढलं होतं ते पण त्यात घातलं, थोडं पाणी घातलं, मिक्स केलं आणि नंतर मग दही आणि जे आपण बेसनचं मिश्रण केलं होतं ते घातलं आणि छान उकळी घेतली आहे. आता आपले वडे पण तयार आहे आणि कढईमध्ये बघताय तुम्ही की कढी एकदम उकळली आहे आपली, त्यानंतरच आपण त्यात वडे घालतो आहे. जर आपण कढी उकळायच्या आधीच वडे घातले तर ते तिथल्या तिथेच फुटणार आहेत आणि एकदा ते शिजून पूर्ण वर आले की मगच त्यामध्ये चमचा घालायचा आहे. आता एक तडका तयार करायचा आहे. कढईमध्ये तेल गरम करायचं, जिरं मोहरी तडकवायची, हिंग घालायचं, लाल साबूत मिरची आणि थोडं कश्मीरी लाल मिरची पावडर. झाला आपला तडका तयार. आता तुम्ही बघू शकताय की इतके छान चटपटीत असे आपले कढी गोळे तयार झालेले आहेत. तडका घातल्यानंतर त्यावर तर त्याची चव एकदम मस्त लागते, खूप छान असते. तुम्ही नक्कीच हा पदार्थ करून बघा. आमच्या विदर्भाची स्पेशल रेसिपी आहे. आम्ही जेवताना काय करतो ना, 2-3 वडे आहे ना साईडला कुचकरून घेतो आणि त्यावर ही जी मिरची आहे ती घेतो. ते कुचकरलेली मिरची, कांदा, कढी खूप छान चव येते सगळ्या पदार्थांना. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या फ्रेंड्ससोबत आमचे चॅनल शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग इझी कुकिंग.